हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण सायन्स टूची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फर्स्ट 5 चॅप्टरचे आज पाहणार आहोत. तर ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये आपण सायन्स वनचे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत 2 पार्ट्समध्ये ऑलरेडी मी सांगितलेले आहेत. जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिले नसेल तर पाहू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये सायन्स टूचा आता पहिला जो चॅप्टर आहे तो आहे आपला हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर या चॅप्टरमध्ये खूप सारे असे कन्सेप्ट आहेत, पण त्या कन्सेप्टसाठी तुम्हाला जे की काही डेफिनेशन जरी तुम्हाला माहीत असल्या तरी तुम्ही ते कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकता. म्हणजे यामध्ये डेफिनेशन जर आपण कव्हर केल्या तर मॅक्झिमम पार्ट आपल्या या चॅप्टरमधलं कव्हर होतो. म्हणजे डेफिनेशन जर तुम्हाला 1 मार्क्सला विचारले क्वेश्चन तर तिथे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तसेच MCQ मध्ये डेफिनेशन विचारले जाऊ शकते आणि तरी 2 मार्क्सला तुम्हाला शॉर्ट्स नोट्स जर विचारले तर त्यामध्ये डेफिनेशन प्लस काही पॉईंट जर ॲड केले तर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. तर यामधल्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. पहिली डेफिनेशनमध्ये पहिली जी डेफिनेशन आहे जी चॅप्टरचं नाव आहे आपलं हेरिडिटी, जे आपल्या फर्स्ट पेजवरच आहे. हेरिडिटी तुम्हाला डेफिनेशन व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन म्हणून डेफिनेशन, यात पुढच्या 3 डेफिनेशन आहेत: ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन. या तिन्ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ही आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. या तिन्ही डेफिनेशन खूप वेळेस विचारल्या जातात. तर यामधला काही काही पार्ट डिलीट झालेला आहे, जसे की ट्रान्सक्रिप्शनचं पार्ट डिलीट झालेलं आहे डेफिनेशन ॲक्च्युअलीमध्ये जर विचारलं तर आपल्याला रिड्यूस सिलेबसमध्ये, तर तो पार्ट तुम्ही करू नका. तर डेफिनेशनमध्ये तुम्ही बाकीचे जे आहेत दुसऱ्या त्या मात्र करा. यामध्ये ट्रान्सक्रिप्शनची फक्त डेफिनेशन जरी वेगळी झाली असेल तर बाकीचा पार्ट आपला रिड्यूस झालेला नाही आहे. त्यामुळे माझं सजेशन आहे की तुम्ही हेरिडिटी, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या तिन्ही चारीच्या डेफिनेशन व्यवस्थित करा. त्यानंतर यामध्ये डेफिनेशन एक येते सेंट्रल डोग्मा जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्याचबरोबर म्युटेशन म्हणून डेफिनेशन आहे, जी या ठिकाणी आहे म्युटेशन. त्याची डायग्राम वगैरे फक्त तुम्ही जर डेफिनेशन तुम्हाला जर या म्युटेशन म्हणजे काय आहे कन्सेप्ट जर कळाला तर तरी तुम्हाला खूप मार्क्स भेटतील. जर तुम्हाला शॉर्ट नोट जर म्युटेशन जर विचारली किंवा म्युटेशनवर काही क्वेश्चन जर विचारला, प्रोसेस जरी विचारली, जर तुम्हाला म्युटेशन हा जर कन्सेप्ट डेफिनेशन जर माहीत असेल त्यावरून तुम्ही जर डायग्राम जर एक्सप्लेन केली तर तुम्हाला फुल मार्क्स या ठिकाणी भेटून जातील. त्यानंतर आणखी एक डेफिनेशन करायची ती म्हणजे इव्हॅल्युएशन. इव्होल्युशन. तर इव्होल्युशनचे डेफिनेशन तुम्ही करू शकता. पुढचा पार्ट डिलीट झालेला आहे हा रेडमध्ये जे लिहिलेलं आहे, आणि इव्होल्युशनचे डेफिनेशन आहे मिनिमम तेवढं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर यामध्ये पुढे आहे स्पेशिएशन म्हणून आहे, ती पण डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. त्यानंतर हे झाले डेफिनेशन जे की आपल्याला 1 मार्क्स, 2 मार्क्स किंवा MCQ मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता जे 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे किंवा जो थोडासा मोठा क्वेश्चन जो येतो आपला क्वेश्चन 3B मध्ये, त्यामध्ये जर बघितलं तर आपले ह्या ज्या डायग्राम ज्या आता आपण डेफिनेशन केलेल्या आहेत कोणकोणत्या, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, ह्या डेफिनेशनवरून आपण जी डायग्राम काढतो ती डायग्राम सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. ही डायग्राम आहे जी ट्रान्सक्रिप्शनची डायग्राम आहे. त्यानंतर ट्रान्सलोकेशनची डायग्राम आहे आणि ट्रान्सलेशनची डायग्राम आहे. ही डायग्राम तुम्हाला येणे गरजेचं आहे. जर तुम्हाला एक्सप्लेन कन्सेप्ट जर विचारलं, तिन्ही एकत्र विचारलं, तर तुम्हाला या 2 डायग्राम आणि 3च्या डेफिनेशन तुम्हाला लिहावं लागतील. त्यासाठी या डायग्राम पण तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर 3 मार्क्स क्वेश्चन यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे थिअरी ऑफ इव्होल्युशन आहे. पण ॲक्च्युअली त्यामधला पार्ट खूप सारा रिड्यूस झालेला आहे, त्यामुळे यावेळेस 3 मार्क्सला तो क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण हा जो पार्ट आहे, जो आपला थिअरी ऑफ इव्होल्युशनवर दरवर्षी क्वेश्चन विचारायचा, पण यावेळेस तो रिड्यूस झालेला आहे. त्यामुळे हा पार्ट यावेळेस येणार नाही. मग थिअरी ऑफ इव्होल्युशन तुम्हाला करायची गरज नाही. फक्त इव्होल्युशनचे डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित करा. कार्बन डेटिंग जी आहे, कार्बन डेटिंग म्हणून आपल्याला एखाद्या वेळेस 2 मार्क्सला विचारलेला आहे खूप वेळेस प्रश्न. कार्बन डेटिंग म्हणून तुम्हाला व्यवस्थित प्रश्न करायचा आहे. जे जे मी प्रश्न सांगते ते तुम्ही लिहून घ्या, प्रश्न कोणकोणते सांगतोय. त्यानंतर काही डायग्राम आहेत, जशा की आता तुम्हाला आता हे जे कन्सेप्ट आहेत इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन जे आहेत, जे तुम्हाला मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स आहे वगैरे, याचे तुम्हाला कन्सेप्ट जरी नाही विचारले तर तुम्हाला याचा खूप कन्सेप्ट जरी नाही विचारले तरी तुम्हाला MCQ मध्ये म्हणा किंवा 1 मार्क्स क्वेश्चन मध्ये याचा यूज होऊ शकतो. ऑड मॅन आउट वगैरे तुम्हाला यामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढे पाहूया. ही जी डायग्राम आहे हे इम्पॉर्टंट डायग्राम आहे, एक वेळेस विचारलेली आहे. सेडिमेंटरी रॉक्स आणि म्हणजे ही डायग्राम जी आहे ती आहे डायग्राम एक वेळेस विचारले, तुम्ही करा.
त्यानंतर नेक्स्ट हा पण एक एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पेज नंबर 7 वर बघा. डार्वन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन जे आहे नॅचरल सिलेक्शन नाही तर डार्वन्स थिअरी ऑफ जे इव्होल्युशन जे आहे ते तुम्हाला खूप वेळेस विचारलेलं आहे. तर जो प्रोटीन सिंथेसिसचा तर क्वेश्चन विचारला जातो. आणखी ह्या एक आहे की आता एक्सरसाइज मध्ये जर क्वेश्चन पाहिले आपण ह्युमन इव्होल्युशन हा जो पार्ट आहे हा पूर्ण रिड्यूस झालेला आहे. हा क्वेश्चन अगोदर खूप वेळेस विचारायचा जर्नी ऑफ ह्युमन. हा पार्ट रिड्यूस झालेला आहे, हा करायची गरज नाही तुम्हाला. डायग्राम या ठिकाणी एक्सरसाइज मध्ये बघितलं तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला, की सायन्स 2 मध्ये असे खूप आहे की तुम्हाला फ्लोचार्ट जेवढे दिसतील तेवढे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. तर त्यामुळे हे पहिला जो असा आहे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन 2 दिले जातील आणि 2 तुम्हाला फिल करायला सांगितले जातील. त्यानंतर फर्स्ट झाल्यानंतर क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला बघायचं आहे क्वेश्चन 3 जो तो एमसीक्यूचा क्वेश्चन आहे. हा तर तुम्हाला जे जे एक्सरसाइजचे जे जे एमसीक्यूचे क्वेश्चन आहेत ते तर तुम्हाला मिस करायचे नाहीत, कारण ते जसे तसे तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. म्हणून हा क्वेश्चन 3 पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आता या ठिकाणी क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारलेले आहेत. आता या शॉर्ट नोट्स सर्वच इम्पॉर्टंट आहेत. त्यातल्या त्यात जर तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट म्हणले तर क्वेश्चन 4 मधला ए आणि बी हे दोन सर्वात इम्पॉर्टंट आहेत. हे कारण हे खूप वेळेस विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे याचे चान्सेस आहेत की डबल विचारले जाऊ शकतात. त्यानंतर डिफाईन हेरिडिटी मी ऑलरेडी सांगितलं आहे. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस म्हणून आहे. हा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कमीत कमी तुम्हाला डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 7 पहा तुम्ही. क्वेश्चन 7 मध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन दिलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स क्वेश्चन किंवा 1 मार्क्स क्वेश्चन असे तयार होऊ शकतात यापैकी. तर हे जे क्वेश्चन आहेत जे की आतापर्यंत मी जे सांगितलेले पार्ट आहे त्या पार्ट मधलाच आहे. जर तुम्ही आतापर्यंत डेफिनेशन म्हणा किंवा जे क्वेश्चन्स आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित केले असतील तर तुम्ही हे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे हे सेपरेटली करायची गरज नाही आहे तुम्हाला. तर या चॅप्टर मधलं तुम्हाला सर्वात जे इम्पॉर्टंट जर सांगितलं असेल तर फर्स्ट चॅप्टर मधलं जे मॅक्झिमम आहेत जे की एमसीक्यू तर विचारले जाणारच आहेत. प्रोटीन सिंथेसिस जे आहे पेज नंबर 1 आणि 2 वरचं ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, ज्यामध्ये आपण बघितलं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन जे आहे. तर त्याचबरोबर डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन जे आहे पेज नंबर 7 वरची आहे ती तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. आणि बाकीच्या जे डेफिनेशन सांगितलेले आहेत हेरिडेटी म्हणा किंवा सेंट्रल डोमेगा म्हणा किंवा म्युटेशन म्हणा, ह्या डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. ते तुम्हाला 1 to 2 मार्क्समध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट चॅप्टर जो आहे सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आहे सेकंड चॅप्टर, आणि थर्ड चॅप्टर पार्ट 2 आहे. तर यामध्ये जसं मी मागच्या वेळेस सांगितलं तसंच पहिल्यांदा यामध्ये पण काही डेफिनेशन आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करा डेफिनेशन, कारण ते जर डेफिनेशन तुम्ही कन्सेप्ट जर व्यवस्थित केले तर तुम्हाला कोणते क्वेश्चन करू शकता. तर डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन आहे. साधं रेस्पिरेशन म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे, ग्लायकोसिस म्हणजे काय, आणि पुन्हा त्यानंतर आहे एक डेफिनेशन किंवा एटीपी म्हणून एक डेफिनेशन आहे. हे मिनिमम डेफिनेशन आधीवर तुम्ही लिहून घ्या एका ठिकाणी, म्हणजे कन्सेप्ट काय तुम्हाला कळेल. आणि त्यानंतर मग पुन्हा त्यावर जे जे क्वेश्चन तयार होतील ते तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. कोणकोणते डेफिनेशन एरोबिक, अनएरोबिक आणि ग्लायकोसिस रेस्पिरेशन आहे, आणि पुन्हा एटीपी म्हणून डेफिनेशन आहे ती तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. आता या ठिकाणी जे क्वेश्चन्स जे तयार होणार आहेत ते आपण पाहूया एक एक. पहिल्यांदा या पार्टमध्ये काही नाही, हा पार्ट भरपूर रिड्यूस झाले आहे. आता रेस्पिरेशन हा पार्ट आपल्याला जे क्वेश्चन जे दिले आहेत ते काही काही रिड्यूस झालेले आहेत, जे मी क्रॉस केले आहेत ते तुम्हाला करायची गरज नाही. या ठिकाणी ग्लायकोसिस जे दिलेलं आहे ते तुम्हाला विचारले जाऊ शकते. ग्लायकोसिस ही डेफिनेशन तुम्हाला ही करायची आहे डेफिनेशन, तुम्ही व्यवस्थित करा. त्यानंतर त्यानंतर कर्व सायकल तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकते, ते पुढे तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. हा मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम ही खूप इम्पॉर्टंट आहे. मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम जी आहे ती तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया आणि टीसीए जी आहे आपलं टीसीए सायकल जी आहे ही इथे आहे. तर ही डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. तुम्हाला एक तर डायग्राम काढा विचारली जाऊ शकते किंवा डायग्राम काढून त्यामध्ये फक्त लेबलिंग करायला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो यावर. त्यानंतर एटीपी म्हणून मी सांगितलं डेफिनेशन तर करायचीच आहे. त्याचबरोबर तुम्हाला एटीपी
एनर्जी करन्सी म्हणून जे हे आहे तुम्हाला हे फ्लो चार्ट सारखं हे पूर्ण तुम्हाला करायचं आहे. कसं करायचं आणि हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जात होतो सिंथेसिस ऑफ एटीपी म्हणून. त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन करायचं आहे, कन्सेप्ट सांगायचा आहे आणि डायग्राम पण काढायची आहे. त्यानंतर फ्लो चार्ट हे खूप महत्वाचे आहेत. ग्लायकोसिस तर ग्लायकोसिसचे हे दोन्ही जे आहेत फ्लो चार्ट हे तुम्हाला करायचे आहेत. जे तुम्हाला असे फ्लो चार्ट आहेत वगैरे ते तुम्हाला मिस करायचे नाहीत, कारण जर हे क्वेश्चन्स तुम्हाला फ्लो चार्ट म्हणून सेपरेट विचारला जाऊ शकतो. तर तसेच जर आपण हे फ्लो चार्ट केले तर आपल्याला कुठलाही एक्सप्लेन सुद्धा आपण क्वेश्चन करू शकतो. त्यामुळे ते व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट मी तेवढं सांगत आहे फक्त. जो क्रॉस मी केलेला आहे तो पार्ट पूर्ण डिलीट झालाय, तो तुम्हाला करायची गरज नाहीये. क्रोमोझोम्स जे आहेत त्याची नावं माहीत असणे गरजेचं आहे तुम्हाला. आता मायटोसिस हा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या चॅप्टरमध्ये. जसं लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं की जे थेरी ऑफ इव्होल्युशन आणि प्रोटीन सिंथेसिस हे दोन क्वेश्चन जसे इम्पॉर्टंट होते, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, तसेच या चॅप्टर मधला जो आहे मायटोसिस हा जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या मोठ्या क्वेश्चनसाठी. म्हणजे 5 मार्क्स साठी सुद्धा आपल्याला मायटोसिस विचारलं जाऊ शकते किंवा 3 मार्क्स साठी सुद्धा विचारलं जाऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला सर्व जे आहेत पार्ट त्याचे आहे, प्रोफेज आहे, मेटाफेज आहे, त्याचबरोबर एमएफएज आहे, सगळ्यांचे डायग्राम सहित तुम्हाला आणि डेफिनेशन म्हणा किंवा कन्सेप्ट सहित तुम्हाला हे येणे गरजेचं आहे. मायटोसिस पण इम्पॉर्टंट आहे आणि मिओसिस सुद्धा विचारलेलं येण्यात आलेलं आहे, कारण या ठिकाणी मायटोसिस आणि मायोसिसचा डिफरन्स म्हणून तुम्हाला 1-2 वेळेस विचारण्यात आलेला आहे. पण दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर मायटोसिस तुम्हाला चांगलं करायचं आहे आणि मायोसिसला सुद्धा तुम्ही ओव्हरलुक करा. यावर सुद्धा क्वेश्चन एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो, कारण दरवेळेस मायटोसिस विचारतात. त्यानंतर नेक्स्ट जर पार्ट बघितला तर एक्झरसाइज मध्ये तुम्हाला तेच आहे. पहिला क्वेश्चन तर ऑब्विसली सर्व करायचं आहे, एमसीक्यू आहे. आता त्या ठिकाणी डेफिनेशन काय काय विचारले आहेत. आता न्यूट्रिशन, न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स अशा डेफिनेशन दिलेले आहेत. पण त्यातल्या त्यात सर्वात इम्पॉर्टंट जर बघितलं तर सेल्युलर रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन आणि ग्लायकोसिस ह्या 3 डेफिनेशन सर्वात इम्पॉर्टंट आहेत. ह्या तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्याचबरोबर क्वेश्चन 3 मध्ये जर बघितलं डिफरन्स मी जे सांगितलं त्यापैकी जो आहे मायटोसिस अँड मियोसिस हा डिफरन्स तुम्ही चांगला करा. ग्लायकोसिस आणि टीसीए सायकल ह्या तर तुम्हाला करायचंच आहे, कारण यावर तुम्ही डायग्राम पण केली आहे टीसीए सायकलची, मायटोकॉन्ड्रिया वगैरे. ती डायग्राम जेव्हा करताय त्यामुळे तो डिफरन्स पण येऊ शकतो. किंवा 2 मार्क्स कोणताही क्वेश्चन जरी तयार झाला तर तुम्हाला एक तर मेन काय माहित असतं का, डेफिनेशन, डायग्राम आणि त्याचा कन्सेप्ट जर माहित असेल तर तुम्ही त्यावर कुठलाही डिफरन्स जरी आला तर त्यामध्ये तुम्ही पॉईंट ऍड करू शकता. तर पहिले 2 डिफरन्स व्यवस्थित करायचे आहे. आता या ठिकाणी सायंटिफिक रिझन काही क्वेश्चन आहे जो की आपला क्वेश्चन 2A मध्ये येतं. तर त्यापैकी जो सर्वात इम्पॉर्टंट जर बघितलं तर हा ई वाला जो क्वेश्चन आहे, कर्ब सायकल इज नोन एज सायट्रिक ऍसिड, हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तसेच जर जनरल क्वेश्चन विचारला सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट, हा सी क्वेश्चन म्हणजे सी आणि ई हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. बाकीचे सुद्धा क्वेश्चन एक एक दोन वेळेस विचारले, पण मॅक्झिमम टाइम सी आणि ई हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 5 जो आहे तो म्हणजे आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन असतो. या ठिकाणी आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. एक्सप्लेन द ग्लायकोसिस इन डिटेल आणि विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम्स एक्सप्लेन द मायटोसिस इन डिटेल असं आहे. तर मी ऑलरेडी सांगितलं की ग्लायकोसिस पण इम्पॉर्टंट आहे, पण मायटोसिस पण इम्पॉर्टंट आहे. पण त्यातल्या त्या जर दोन्हीमध्ये विचार केला तर मायटोसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण यामध्ये खूप क्वेश्चन तो जरी नाही विचारला तर यामधले जे पार्ट जे आहेत, प्रोफेज, मेटाफेज वगैरे, त्या पार्टवर सुद्धा डायग्रामवर क्वेश्चन विचारले जातात. तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. मायटोसिस जो ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर कर्ब सायकल आहे, पण हे जे खाली क्वेश्चन 5 दिलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला फ्लो चार्ट दिला जातो ग्लायकोसिस वगैरे, आणि त्या ठिकाणी फील करायला विचारले जाते. त्यामुळेच मी सांगितलं जेवढे काही फ्लो चार्ट आहेत ते तुम्हाला मिस करायचे नाहीत, जे की तुम्हाला एक्झाम मध्ये एक्सप्लेन करायला पण सोपं जाईल आन्सर. त्याचबरोबर जर तुम्हाला फील जरी करायला विचारलं, फ्लो चार्ट खूप वेळेस विचारले जातात एक्झामला, सायन्स 2 ला मोस्टली खूप विचारले जातात. म्हणून आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन मिस करायचे नाहीत. क्वेश्चन बँक मध्ये असे क्वेश्चन आहेत ते पण तुम्ही व्यवस्थित करा. त्यानंतर चॅप्टर 3 बघायचं आहे. आपला चॅप्टर 3 जो आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तर हा यामध्ये पहिल्यांदा जो आहे रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. डेफिनेशन तुम्हाला ऍक्च्युअली माहित पाहिजे. या ठिकाणी बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, याची मिनिमम डेफिनेशन आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन याचे डेफिनेशन माहित असणे गरजेचं आहे. त्यानंतर बायनरी
असेक्शुअल मधले जे आहेत कन्सेप्ट बायनरी फिजन आणि मल्टिपल फिजन, ह्या क्वेश्चन सुद्धा यामध्ये आपण मिस करू शकत नाही. हे क्वेश्चन ह्या दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. कोणता क्वेश्चन विचारले काही सांगता येत नाही, कारण हे पण बायनरी फिजन आणि मल्टिपल फिजन खूप वेळेस विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे बघितलं तर असेक्शुअल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिमसाठी फ्रॅगमेंटेशनचा काही पार्ट रिड्यूस झालेला आहे, पण काही पार्ट हा पहिला पॅरेग्राफ जसा तसा आहे तो तुम्हाला करायचा आहे. रिजनरेशन बडिंग, बडिंगवर तुम्हाला पण एक वेळ शॉर्ट नोट्स विचारलेले आहे, म्हणून त्यामुळे बडिंग हे पण कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशन हे इम्पॉर्टंट आहे. सेकंड पॉईंट जो आहे, आता सर्व पार्ट येऊ शकतात, पण त्यातल्या त्यात जर सर्वात इम्पॉर्टंट बघितलं तर फर्टिलायझेशन हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मध्ये पार्ट्स ऑफ फ्लावर म्हणून हा जो क्वेश्चन आहे 5 मार्क्सला सुद्धा विचारला जाऊ शकतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन एक्सप्लेन करा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करावं लागेल. यामधला पण काही काही पार्ट रिड्यूस झालेला आहे, तो पार्ट तुम्हाला करायचा नाही आहे रिड्यूस झालेला. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी जी डायग्राम आहे ही तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ ह्युमन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे डायग्राम, ती तुम्हाला डायग्राम एखाद्याच विचारली जाऊ शकते 2 मार्क्ससाठी, किंवा लेबलिंग करायला विचारले जाऊ शकते, ते पण तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन यापैकी बराच पार्ट रिड्यूस झालेला आहे, हा करायची गरज नाही तुम्हाला, क्रॉस जे केलेलं आहे त्या ठिकाणी. हां, मेन्स्ट्रुएशन सायकल सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकते, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला 5 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे, एक तर सेकंड चॅप्टर किंवा थर्ड चॅप्टरची मॅक्झिमम चान्स आहेत की या ठिकाणी 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर एक्सरसाइज जर दिलेलं आहे तेच आहे तुम्हाला, मी जे सांगितलं की आता या ठिकाणी फ्लो चार्ट मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. मग क्वेश्चन आपल्याला कसाही विचारू, समजा आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन, असेक्सुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन, तसेच कन्सेप्ट. तसाच जर यामध्ये जर डिफरन्स विचारला असेक्सुअल रिप्रोडक्शन सेक्सुअल रिप्रोडक्शन, तरी आपल्याला लिहिता यायला पाहिजे. किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला, फ्लो चार्ट जर विचारला, इकडे एक हा असेक्सुअल मध्ये असं आहे तर सेक्सुअल मध्ये काय येईल, सेक्सुअल मध्ये असं आहे असेक्सुअल मध्ये असं काय येणार, हे पण म्हणजे हे 5 पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित केले तर या पूर्ण आपला जो सेक्सुअल सेक्सुअल पूर्ण पार्ट जो आहे पूर्ण आपल्याला व्यवस्थित कळून जाईल. तो क्वेश्चन 1 व्यवस्थित करायचा आहे. क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला पूर्ण जे आहेत फिल इन द ब्लँक्स आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत. क्वेश्चन 3 मध्ये जो अशा प्रकारचा क्वेश्चन सुद्धा आपल्याला विचारला जातो, हा पण इम्पॉर्टंट, ह्याला आपण मिस करू शकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला पॅराग्राफ दिला जातो. हा 2020 ला विचारलेला आलेला आहे प्रश्न. त्यानंतर हा सेम प्रश्न नाही, पण अशा प्रकारचा प्रश्न विचारला आलेला आहे. त्यानंतर व्हॉट इज मेन्स्ट्रुएशन सायकल, डिस्क्राइब इट इन ब्रीफ, अशा प्रकारचा 5 मार्क्सचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी बघा डायग्राम मी जे सांगितलं होतं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फ्लावरची डायग्राम आणि मेन्स्ट्रुएशन सायकल. मेन्स्ट्रुएशन सायकल तर आपलं 5 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये कव्हर होते. म्हणजे पहिल्या 3 तुम्हाला डायग्राम नुसता करायचे आहेत, त्याबरोबर लेबलिंग सुद्धा त्याचे व्यवस्थित करायचे आहेत. कधी कधी डायग्राम विचारले जाते, फक्त लेबल करायला विचारले जाते. आता हे 1 मार्क्सचे क्वेश्चन आहेत, हे फक्त 1 गिव्ह द नेम्स करायचे आहेत आपल्याला, टाइप्स ऑफ ट्विन्स काय, हे काय, हे सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या चॅप्टरमध्ये खूप सारा पार्ट आहे, पण तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर मॅक्झिमम या ठिकाणी 5 मार्क्सचे क्वेश्चन जर तुम्ही अशा प्रकारे या चॅप्टरमधले जर बघितले तर खूप आहेत 5 मार्क्सचे, पण या चॅप्टरवर तुम्हाला 5 मार्क्सचा विचारला जातो. तर तिसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स, जो होता आपला जो फ्लावरची डायग्राम होती, तो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तसेच डायग्राम जर विचारली तर तुम्हाला 2 मार्क्सची डायग्राम जी आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, हे तुम्हाला व्यवस्थित डायग्राम करायचे. 5 मार्क्सचा आणखी एक क्वेश्चन आहे मेन्स्ट्रुएशन सायकल. तर तुम्हाला जर 5 मार्क्सचे जे विचारले क्वेश्चन जर बघायचे असतील या चॅप्टर मधले, तर मेन बघितलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स आणि मेन्स्ट्रुएशन सायकल, आणि त्याचबरोबर त्यामध्ये जे हॉर्मोन्स जे आहेत ते तुम्हाला हे करायचे आहे. आणि जर तुम्हाला 1 मार्क्स किंवा 2 मार्क्सचे जे छोटे छोटे कन्सेप्ट जे आहेत, जसे की ट्विन्स वगैरे विचारले आहे, सर्वरसी म्हणजे काय विचारलेलं आहे, जेवीएफ वगैरे, अशा प्रकारचे सुद्धा
कन्सेप्ट जे आहे ते 1 मार्क्सला विचारले जाऊ शकतात, ते तुम्हाला करायचं आहे. या चॅप्टर थोडासा मोठा आहे, पण तुम्हाला हा व्यवस्थित चॅप्टर करायचा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 4, तो आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता हा चॅप्टर खूप इझी चॅप्टर आहे. हा या ठिकाणी खूप मुलांनी व्यवस्थित करायला पाहिजे. याला वेटेज पण चांगलं आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही फक्त फ्लो चार्ट्स खूप आहेत, ते फ्लो चार्ट्स तुम्हाला चांगले करायचे आहेत या चॅप्टरमध्ये. आणि पुढच्या चॅप्टरमध्ये फ्लो चार्ट्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. आणि सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत ते तुम्हाला करायचे आहे. आता पेज नंबर 37 मध्ये जर बघितलं, पेज नंबर 37 एक फ्लो चार्ट आहे. आता कम्प्लीट द फ्लो चार्ट हा इकोसिस्टमचा अगोदर येत होता, पण आता रिड्यूस झालेला आहे हा, त्यामुळे हा करायची गरज नाही आपल्याला. त्यानंतर जर बघितलं तर डिफरन्स बिटवीन इकोसिस्टम आणि एन्व्हायरमेंट हा आपल्याला विचारला जातो. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम रिलेशनशिप दिलेलं आहे, पण आपल्याला डिफरन्स विचारला जाऊ शकतो यामध्ये. तर डिफरन्स तुम्हाला यामध्ये डिफरन्स जर केला तर तुम्हाला सेपरेट सेपरेट जरी क्वेश्चन विचारला तर तुम्हाला लिहिता येईल. एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टमचं डिफरन्स तुम्हाला करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर हे फ्लोचार्ट भरपूर डिलीट झालेले आहेत, रिड्यूस झालेले आहेत, ते तुम्हाला करायची गरज नाही आहे. या ठिकाणी जनरल क्वेश्चन पण विचारले जातात, हा पार्ट रिड्यूस आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शन असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो सिम्पली 2 मार्क्स साठी वगैरे. तर तुम्हाला तो पण करता यायला पाहिजे, आन्सर देता यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर हे आहे डायव्हर्सिटी जी आहे, बायोडायव्हर्सिटीचा जो क्वेश्चन आहे, हा पण क्वेश्चन भरपूर विचारलेला आहे. बायोडायव्हर्सिटीचं तुम्हाला प्रत्येकाचे जेनेटिक डायव्हर्सिटी काय, स्पेसिस आणि काय, इकोसिस्टम काय, हे प्रत्येकाची तुम्हाला ऍक्च्युअल डेफिनेशन किंवा तो कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. हे सिम्बॉल पण आपल्याला भरपूर विचारले जातात. हे असा सिम्बॉल दिलेला जातो आणि तो सिम्बॉल कसला आहे असे विचारले जातात आपल्याला क्वेश्चन. असा इथे दिलेला आहे बघा. सम सिम्बॉल्स आर गिव्हन बिलो, फाइंड द मिनिंग ऑफ दिस सिम्बॉल इन रिलेशन एन्व्हायरमेंट कन्व्हेन्शन अँड मेक अ लिस्ट ऑफ इच अदर सिम्बॉल्स. अदर सिम्बॉल्स पण असे रिलेटेड विचारले जाऊ शकतात. तुम्हाला एवढे जरी सिम्बॉल आहेत त्याचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सिम्पली डायग्रामचा जो क्वेश्चन आहे खूप वेळेस आपल्याला विचारला आहे, सिम्पल क्वेश्चन असतो तो. हा पार्ट रिड्यूस झालेला आहे. हा पार्ट आपला आहे इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन, तो तुम्ही वाचा, पण एवढा इम्पॉर्टंट नाहीये. हा पार्ट डिलीट झालेला आहे. बायोडायव्हर्सिटीचा मी ऑलरेडी सांगितलं, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बायोडायव्हर्सिटीवर क्वेश्चन विचारला जातो भरपूर वेळेस. आता हे जे आहेत हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात सायंटिफिक रिझन मध्ये, पण यामध्ये विचारलं जातं की एनलार्ज स्पेसिस, रेअर स्पेसिस मधला काही क्वेश्चन विचारला जातो, असं काय आहे. त्याचबरोबर हे क्लासिफिकेशन आहे, जो क्वेश्चन 3 मार्क्सचा जो क्वेश्चन बनतो तो क्वेश्चन यावर विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला हा क्वेश्चन हा पार्ट व्यवस्थित करायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ ते स्पेसिस जे दिलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. पेज नंबर 45 सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन 3 मार्क्ससाठी. आणि बायोडायव्हर्सिटी या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला मेन फोकस जर करायचा असेल तर बायोडायव्हर्सिटीचा जो बायोडायव्हर्सिटी आणि त्याचे टाईप ते 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आणि क्लासिफिकेशन ऑफ थेरेटेड स्पेसिस हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन व्यवस्थित करायचे. कोणतेही क्वेश्चन जरी आला तर तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे या 2 क्वेश्चन पैकी. आता या ठिकाणी बघा एक्सरसाइज मध्ये तेच आहे. पहिल्या एक्सरसाइज मध्ये मॅक्झिमम पार्ट आपल्याला करावा लागणार आहे, कारण हे बघा अशा प्रकारचं तुम्हाला विचारलं जातो क्वेश्चन 1. पुन्हा शॉर्ट नोट मध्ये जर बघितलं तर एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शन हे आहे, कन्व्हर्जन आहे. बायोडायव्हर्सिटी हाच आपल्याला करायचा आहे, त्यामुळे आहे. त्यानंतर जर इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितला तर क्वेश्चन 6 नाहीये, बायोडायव्हर्सिटी रिलेटेड क्वेश्चन विचारले आहेत तुम्हाला. बायोडायव्हर्सिटी आणि टाइप्स तुम्ही ऑलरेडी सांगितले, ते करायचं आहे. क्वेश्चन 7 जसं की सिम्बॉल्स दिलेले आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत काय आहे. तर अशा प्रकारचं हे क्वेश्चन भरपूर विचारले आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित फोकस करायचे आहेत. वेगवेगळे जे सिम्बॉल आहेत, क्वेश्चन बँकमध्ये पण असे आपल्याला क्वेश्चन दिले आहेत, ते बघा तुम्ही. अशा प्रकारचे क्वेश्चन 2 मार्क्सला विचारले जातात. तर असं या चॅप्टर होतं. या चॅप्टरमध्ये जर सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन जर विचारला तर तो आहे एक तर पहिल्यांदा एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम मधला डिफरन्स. आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे बायोडायव्हर्सिटी आणि इट्स टाइप्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. आणि जे थ्रेटेड स्पेसिस जे दिलेले आहे ते 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारले. हे क्वेश्चन तुम्हाला मिस करायचे नाही. आणि एक्सरसाइजचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे, जे की सिम्बॉल वगैरे रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यानंतर आता नेक्स्ट चॅप्टर आपण बघणार आहोत. लास्ट चॅप्टर आजच्या लेक्चरमध्ये बघणार. बाकीचं जे 6 चॅप्टर टू 10 चॅप्टर आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 5th चॅप्टरमध्ये टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये पण खूप सारे फ्लो चार्ट आहेत. हा पण चॅप्टर इझी आहे
समजायला वगैरे खूप इझी आहे. जसं आपण फर्स्ट 3 चॅप्टर जर बघितलं तर थोडं डिफिकल्ट जातं. फर्स्ट सोपा आहे, पण सेकंड आणि थर्डमध्ये खूप जणांना डिफिकल्टी जाते. मग फोर्थ आणि फिफ्थ हा खूप इझी चॅप्टर आहे. तुम्हाला व्यवस्थित जर फोकस केलं तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. सिंपल सिंपल आहे. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी वगैरे आहे. तर यामध्ये क्वेश्चन जर विचारला तर कोणता विचारला जातो? सिंपल जर बेसिक कन्सेप्ट विचारला तर एनर्जी अँड इट्स टाइप, म्हणजे एनर्जी आणि त्याचे टाइप्स विचारले जातात. डायरेक्ट 3 मार्क्सला विचारला जातो. एनर्जी म्हणजे काय माहित पाहिजे आणि त्याचे टाइप जे आहेत इलेक्ट्रिकल एनर्जी वगैरे जे आहेत, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, ते तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे शॉर्टमध्ये. जर 3 मार्क्सला विचारलं तर 5 मार्क्सला विचारण्याचे चान्सेस कमी आहेत त्याचे. पण यामध्ये जे फ्लो चार्ट्स जे दिलेले असतात ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. फ्लो चार्ट पुढे दिलेले बघा, या ठिकाणी बघा, फ्लो चार्ट शोईंग द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. जर तुम्ही हे फ्लो चार्ट जर व्यवस्थित केले तर मॅक्झिमम कन्सेप्ट यामध्ये कव्हर होतो. जर तुमची डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये या तर तुम्ही फ्लो चार्टने एक्सप्लेन करू शकता. तसेच त्याचा कन्सेप्ट जरी आपल्याला विचारला तर फ्लो चार्ट जेवढे आहेत तुम्हाला व्यवस्थित करायचे, कधी कधी फील करायला पण विचारला जातं. म्हणून फ्लो चार्ट शोईंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी हा फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे, ते करायचं आहे. त्यानंतर आहे फ्लो चार्ट शोईंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी युझिंग थर्मल एनर्जी, हा फ्लो चार्ट करायचा आहे. हा फ्लो चार्ट केला आणि जर तुम्हाला कळाला कसा कसा आपल्याला करायचं, या फ्लो चार्टून आपण सर्व एक्सप्लेन करू शकतो. म्हणून फक्त फ्लो चार्ट तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, तुम्हाला सर्व क्वेश्चन्स येतील. त्यानंतर आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन थर्मल पॉवर प्लांट, यामधला पण फ्लो चार्ट करायचा आहे. कुठलाही क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला जर फ्लो चार्ट जर पाठ असेल तर त्यावरून आपण कुठलेही क्वेश्चन सांगू शकतो, आन्सर करू शकतो. नंतर पहा, न्यूक्लिअर पॉवर पॉईंटचा सुद्धा फ्लो चार्ट आहे, तो तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचा आहे. फ्लो चार्ट तुम्ही सर्व करून पहा. त्यामधला कोणता क्वेश्चन येईल हा आपण नक्की सांगू शकत नाही, कारण सर्व क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत त्यामधले. न्यूक्लिअर फिजन फ्युजन हे फक्त डेफिनेशन वगैरे विचारले जाऊ शकते. न्यूक्लिअर पॉवर पॉईंट म्हणून जे आहे या ठिकाणी पुन्हा बघा, पॉवर जनरेशन ऑफ प्लांट बेस्ड ऑन एनर्जी हे जे आहे तर अरेंजमेंट इन पॉवर प्लांट एनर्जी नॅचरल गॅसचा जो फ्लो चार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तर जवळपास मला वाटते 7 ते 8 फ्लो चार्ट आहेत, ते तुम्हाला एका पेजवर पूर्ण ड्रॉ करायचे आहेत सर्व फ्लो चार्ट. आणि ते फ्लो चार्ट तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि त्यावरून तुम्ही कुठलीही डायग्राम आपण एक्सप्लेन करू शकतो, कोणताही कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकतो. या ठिकाणी बघा, हायड्रोक्लोरिक पॉवर प्लांट याचा पण फ्लो चार्ट आहे. मॅक्झिमम फ्लो चार्टचा रिलेशन लावण्याचा प्रयत्न करा. जर फ्लो चार्टचा रिलेशन जर व्यवस्थित तुम्हाला लावता आलं, कोणत्या फ्लो चार्टमध्ये कोणता पार्ट सेम आहे, कोणता पार्ट डिफरंट आहे, एवढं जर कळालं तर तुम्ही कोणतेही फ्लो चार्ट तुम्ही करू शकता आणि फ्लो चार्टून कुठलाही कन्सेप्ट आपण एक्सप्लेन करू शकतो. तर जो पार्ट रिड्यूस झाले तो सोडून बाकीचे सर्व जे फ्लो चार्ट आहेत तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. कारण फ्लो चार्टला तुम्ही मिस जर केले तर तुम्हाला मार्क्स तुमच्या एक्झाममध्ये जाऊ शकतात. तुम्हाला फ्लो चार्टवर रिलेटेड स्पेशल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तसेच सेपरेट जर विचारला तुम्हाला एखादा कन्सेप्ट, फ्लो चार्ट जर माहिती, हा पार्ट रिड्यूस झालेला हा पार्ट करायची गरज नाही, म्हणजे क्रॉस केलेला आहे. हा चॅप्टर मोठा आहे, पण यामधले जे फ्लो चार्ट जर तुम्ही व्यवस्थित केले, आपण बघा सोलार ह्याचा जर काय आहे, हे कन्सेप्ट जे आहे फक्त एकदम सोपं असतं. फक्त 5 ते 6 बॉक्स असतात, ते 5 ते 6 बॉक्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात करायचे. एका पेजवर लिहून घ्या आणि रोज त्याच्यावर रिव्हिजन करा, तुम्हाला हा एकदम येईल. या चॅप्टर पूर्ण फ्लो चार्टवर डिपेंड आहे. 7 ते 8 फ्लो चार्ट आहेत, ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर सर्व येईल. तर या ठिकाणी फ्लो चार्ट जर आहे तर आता पहिल्यांदा बघा, एक्सरसाइज मध्ये पहिला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. मॅच द कॉलम आहे. त्यानंतर क्वेश्चन 2, 3, 4 दिलेल्या जनरल क्वेश्चन आहेत, त्यामध्ये तुम्ही पहा असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पण त्यापैकी क्वेश्चन 1 नंतर जर तुम्ही क्वेश्चन 5 तुम्हाला व्यवस्थित करायचे, फिल इन द ब्लँक्स आहे. त्यानंतर डिफरन्स जे आहेत ते तुम्हाला हे विचारले जाऊ शकते. त्यापैकी सेकंड जो डिफरन्स आहे तो विचारला जाऊ शकतो. थर्मल इलेक्ट्रिक जनरेशन आणि थर्मल इलेक्ट्रिक हे जो आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो भरपूर वेळेस इलेक्ट्रिसिटीचा. त्यानंतर फुजिल एक्सप्लेन द डायग्राम स्टेप बाय स्टेप एनर्जी कन्वर्जन, थर्मल पॉवर प्लांट, पुन्हा त्याच्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट, सोलर. आता हे चारही आहेत, या चारपैकी कोणते विचारलं जाईल हे सांगता येत नाही. थर्मल पण एकदा विचारलेलं आहे आणि न्यूक्लिअर पण विचारण्यात आलेलं आहे, पण सोलार आणि हायड्रोक्लोरिक हे पण आपल्याला मिस करायचे नाहीत, कारण कोणताही कुठलाही फ्लो चार्ट विचारला जाऊ शकतो. आता तुम्ही फ्लो चार्ट करा, त्यावरून तुम्हाला सर्व एक्सप्लेन करता येईल फ्लो चार्ट जर तुम्हाला कळाला तर. म्हणून हे चारही तुम्हाला व्यवस्थित करा क्वेश्चन. सायंटिफिक रिझनचे जे क्वेश्चन आहेत यामधले एकदा विचारण्यात आलेला आहे, जसा की डी जो क्वेश्चन आहे, इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस एनर्जी फ्रॉम मेगावॅट टू मेगावॅट युझिंग अ सोलार फोटोव्होल्टिक सेल्स, म्हणून हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे एक वेळेस. त्यानंतर बाकीचे क्वेश्चन हा न्यूक्लिअर फ्युजनच्या रिलेटेड जो क्वेश्चन असेल, बी जो आहे, बी आणि डी हा मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, हे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करा. तरी सायंटिफिक रिझन यामध्ये एक वेळेस विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा सायंटिफिक रिझन तुम्ही चारही केले तर चालतील.
त्यानंतर शॉर्ट नोट दिलेली आहे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट, तर तेच आहे. तुम्हाला तो फ्लोट चार्ट जर येत असेल तर हे करायचं आहे. तर या फिफ्थ चॅप्टरमध्ये जर तुम्ही सर्वात इम्पॉर्टंट जर म्हणलं तर तुम्हाला सर्व जेवढे फ्लोचार्ट आहेत तेवढे फ्लोचार्ट जेवढे आहेत पेज नंबर 48 पासून ते 58 पर्यंत जेवढे काही फ्लोचार्ट आहेत, तुम्हाला वेगवेगळे जे फ्लोचार्ट आहेत ते तुम्हाला एका ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत आणि ते सर्व पाठ करायचे आहेत, जेणेकरून जर त्या रिलेटेड कुठलाही क्वेश्चन आला तर त्या फ्लोचार्टवरून तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे आणि यामध्ये स्टडी ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी पॉवर प्लांट अँड देअर टाइप्स म्हणून देअर प्रॉब्लेम्स म्हणून असा पण एकदा एक वेळेस क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. फ्लो चार्ट सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. तर हे होता फिफ्थ चॅप्टर. आता नेक्स्ट जे 6 चॅप्टर टू 10 चॅप्टर आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे. थँक्यू.